जय गुजरात भावांनो आणि समस्त मुंबईकरांचे एकनाथ शिंदे साहेबांचे मनापासून आभार। फायनली आपली हक्काची मराठी माणसाची मुंबई आपण त्या गुजरात्यांच्या आणि बिहाऱ्यांच्या ताब्यामध्ये केलेली आहे आणि हा इतिहासामध्ये आपला जो मराठी बाणा आणि मराठी अस्मिता जी होती ते आपण सपशेरपणे पुसून टाकलेली आहे। तर इथून पुढे आपण जे ट्रेनमध्ये इकडं तिकडं लोकलमध्ये फ्लॅटमध्ये त्यांची ती त्या गुजरात्यांची दादागिरी असायची ती जर आता तुम्हाला तशी दादागिरी नको असेल तर गप तुम्ही हिंदी बोला, मराठी विसरून जावा। मराठीच आता इथं काही अस्तित्व राहिलेलं नाही। केंद्रामध्ये भाजप आहे, मोदी सरकार, त्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण मुंबईमध्ये मराठी माणूस पाहिजे होता। असा पण 35-40% मराठी समाज राहिलेला आहे, तो येणाऱ्या काळामध्ये 10-20% पण होऊन जाईल। नेते लोक आले, भाषणे दिली, त्यांची सत्ता भरली, पण तुम्हाला सोसायचं आहे जाऊन आता तुम्हाला मस्त मार खायचा, हे करायचं आणि मग परत रडत बसायचं मुंबईमध्ये मराठी माणसाचं कोण ऐकत नाही, मराठी माणसाला धंदा करत नाही। धंद्याचं तर भावना तुम्ही विसरूनच जावा। याला जबाबदार सर्वस्व आपण आणि मराठी माणूस आणि मुंबईकर आहे। जय हिंद, जय गुजरात।